का गेली, तर त्याच्यामागे मला अजित डोवालचं डोकं दिसतं. हा मी 27 सप्टेंबर 2021ला केलेला व्हिडिओ आहे. आत्ता तालिबान करताना तुम्हाला दिसतंय. आता हे मला स्वप्न पडले का, ही भविष्यवाणी काय, मला खटकलं की हे एवढं सोडून का गेले. हे खटकतं तिथे बातमी असते असं मी मानतो. मी ते शोधत राहतो, हा माझा स्वभाव आहे. म्हणजे तो काय पत्रकारितेत शिकलो असं नाही, हा बालपणापासूनचा स्वभाव आहे. आणि मी असं मानतो की माझी आई ही सगळ्यात मोठी माझी शिक्षिका आहे. मी अगदी लहान होतो आणि आम्हाला त्या काळात आईबाप कुठे फिरवायचे, लालबाग ते राणीबाग अंतर किती आहे, पण कधी आईबाप खुश झाले तर चौपाटीवर नेलं 4-5 महिन्यात. तर राणीबागेत गेलो असताना पहिल्यांदा ते असं फुललेलं कमळ बघितलं. तर मी आईला विचारलं, हे कमळ आहे. खूप लहान होतो. तर तिला म्हटलं, तिनं म्हटलं हे संध्याकाळी बंद होतं, परत सूर्यास्ताला उघडतं वगैरे आईने शिकवलं. तर म्हटलं, पण हे जे कमळ आहे, अशाच कमळात ती लक्ष्मी उभी राहते का? ती म्हणाली हो. म्हटलं, मग ते बंद झाल्यावर ती घुसमटून मरत नाही का? दुसऱ्याच्या आईने कानफडीत वाजवलं असतं, पण माझ्या आईने वाजवलं नाही. ती म्हणाली, मी कधी शाळेत गेली नाही, तू शिकलास की मला हे समजव. तिथून कुतूहल मुलाचं टिकवलं पाहिजे. आणि म्हणून मी तिला पहिली शिक्षिका मानतो. आणि ते कुतूहल आजपर्यंत, मी तुम्हाला जो वेगळा वाटत असेल ना, तो एका गोष्टीत आहे. माझ्याकडे तो चाइल्ड लाईक इनोसन्स आज पण आहे. प्रत्येक गोष्टीत काहीतरी वेगळं आहे का? पण मग भाऊ, आता मोदींच्या बद्दल, म्हणजे मोदी असं व्यक्तिमत्व आहे की ज्याचे म्हणजे एकदम कट्टर समर्थक आणि कट्टर विरोधक. तर मोदींची जी आता एक मीडियामधली इमेज किंवा एकूण जे त्यांचं दिसतं, त्याच्यामध्ये त्यांची एकाधिकारशाही, ते कोणाचं ऐकत नाहीत, ते कोणाशी बोलत नाहीत, ते त्यांच्याच पद्धतीनं विचार, त्यांचंच ते पुढे नेतात वगैरे, अशा प्रकारची टीका होती. तुम्ही जेव्हा तुम्हाला मोदी भावतात तेव्हा असे काय गुण तुम्हाला भावले की ज्यामुळं सगळं जग त्यांच्या विरोधामध्ये असताना तुम्हाला असं वाटलं नाही ते सगळं झूठ आहे आणि आपल्याला जे आतून वाटते तेच खरं आहे? पहिली गोष्ट म्हणजे मी जे मोदींना भेटलेली माणसं मला आहेत, त्यांनी मोदींचा सांगितलेला सगळ्यात उत्तम गुण म्हणजे मोदी इज अ ग्रेट लिसनर. आता तुम्ही मला सांगा, मीडिया इमेज बरोबर आहे का चूक आहे? हा फरक आहे ना. पण आम्हाला प्रेस कॉन्फरन्स घेत नाही, बरोबर आहे, ही तक्रार आहे मोदींना. मी परवा एकाने मला हा प्रश्न विचारला, म्हटलं मला अमिताभला घेऊन सिनेमा काढायचा आहे, अमिताभला घेऊन ये. का अमिताभ पाहिजे मला? घे दुसऱ्या नटाने काढ सिनेमा. तर हे जे इमेज आहे, माणूस करतो काय, त्या माणसाने गुजरात कुठून कुठे नेऊन ठेवला हे दिसतोय ना आपल्याला. जो माणूस, मी तुम्हाला सांगतो, ते मी लेखमाला लिहित होतो तेव्हा मला बडोद्याहून एका मराठी माणसाने, गुजरातमध्ये राहत होतो, मला एक गुजराती लोकल वर्तमानपत्राचा अग्रलेख पाठवला होता. आणि तो अग्रलेख असा होता, मी त्याच्यावर एक एपिसोड माझ्या पुस्तकात आहे की त्या अग्रलेखाचं शीर्षक होतं बीजेपी हारे तो मोदीનું શું થાય. म्हणजे बीजेपी हरलं तर मोदीचं काय होईल. तर ते वाक्य शंकरसिंग वाघेलांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उच्चारलेलं वाक्य होतं की बा आपण 4 वेळ भाजप हरलेलं आहे, आपला काँग्रेस हरलेली आहे, अजून एक निवडणूक हरू, भाजप परत एकदा जिंकेल. पण कधीतरी भाजप हरेल ना, मग जेव्हा भाजप हरेल तेव्हा मोदीचं काय होणार, असा तो वाघेलाचा प्रश्न होता. त्या माणसाने तेवढं एक वाक्य घेऊन अग्रलेख लिहिलं होतं आणि त्याच्यात त्याने लिहिलं होतं की मोदी काय आधी समजून घ्या. आणि त्यात त्यांनी लिहिलं होतं, कुठेतरी विसनगर किंवा असं कुठचं तरी गाव आहे, तिथे एक गांधीवादी उपोषणाला बसले होते आणि त्यांचा हट्ट होता की माझं उपोषण मुख्यमंत्र्यांनी सोडलं पाहिजे. म्हणून मोदी त्या गावात गेले होते आणि त्यांची मिरवणूक निघाली होती. तर मोदीची गाडी जात होती, काचा वर होत्या, बाजूला लोक जमले होते. अचानक एका ठिकाणी काच गाडीची खाली झाली, हात बाहेर निघाला, एक बाई धावत आली, 2 मिनिटं बोलली आणि परत गेली घरी. तर सगळा मीडिया तिच्याकडे गेला आणि तिला विचारलं की तुला का बोलवलं.
आणि तू त्या मोदीशी बोललीस काय, मुख्यमंत्री होता म्हणून. ती म्हणाली माझा तो थोरला भाऊ आहे, तो माझा थोरला भाऊ आहे. आणि त्या संपादकाने लिहिलं होतं की या देशात एक नगरसेवक असा दाखवा, नगरसेवक, आमदार, मंत्री, जो कोणी असेल तो, ज्याने निवडून आल्यानंतर आपल्या कुटुंबाला त्याचा कुठलाही फायदा दिला नाही. हा एकच माणूस आहे. आणि त्यामुळे ज्या दिवशी तो निवडणुकीतून बाजूला होईल त्या दिवशी खांद्याला झोळी लावेल आणि परत संघाचा प्रचारक म्हणून निघून जाईल. मी मोदीच्या प्रेमात त्या एका लेखामुळे पडलो. मला असा लोकप्रतिनिधी असावा असं वाटतं, जो दुर्मिळ वस्तू झाली आपल्याकडे, दुर्मिळ वस्तू झाली. आज सुद्धा त्या माणसाच्या नावावर काय आहे दाखवा. मग असा माणूस आपल्याला नको का नको. ते एक किस्सा थोडासा गमतीशीर सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अत्र्यांचा किस्सा आहे. जो वसंत मोरे म्हणून माझा कलीग होता, सिनियर होता मराठामध्ये, आणि तो अगदी नवा होता. म्हणजे मी मराठात नसतानाची गोष्ट आहे. तर अगदी नवा MA झालेला, मराठात आलेला, आणि असं उपसंपादक होता. धोटे त्या काळात खूप धमाल करायचे. तर धोटे एकदा आले आणि अत्र्यांना म्हणाले मी धारावीत अमुक केलं तमुक केलं, माझी अशी बातमी द्या. अत्र्यांचा धोटेवर राग होता की हा मुंबईत का लुडबुडतो, तू तिकडे जा. तर त्याने अरे वा, बेल वाजवली, पिऊन आला, अरे कोण आहे त्याला बोलो. विश्वनाथ मोरे गेला, म्हणलं हे असं असं आहे, हे घ्या 8 कॉलम हेडलाईन करा. बरोबर. तर विश्वनाथ मोरे साहेबांनी, विश्वनाथ का वसंत, विश्वनाथ मोरे, तो काय पुढे लोकसत्तेत होता. तर विश्वनाथ आला बाहेर, मान मोडून लिहित बसला. अत्रे धोटे गेले. अत्रे दुपारी जेवायला वर गेले, शिवशक्तीत खाली आले. परत बघताय तर काय करताय म्हणा, तुम्ही ते धोटेंचे मूर्ख माणूस आहे, एक अक्षर छापू नका. आता याला कळे ना काय. त्यानं आपलं गुपंडर ड्रॉवरमध्ये ठेवलं. 4-5 दिवसांनी धोटे आले. तर म्हटलं काय काय सांगणार म्हणा, काय मूर्ख माणसं भरली तिथे. त्यांनी परत या मुलाला बोलू नका, तुम्हाला काय सांगितलं होतं असं. विश्वनाथ बोल नका. जवळ झालं. तो उद्या टाका. बरं. तो विश्वनाथ मोरे जाम डिस्टर्ब झाला. त्याला आपण आपली काय चूक आहे. तो वसंत मोरे तुम्ही म्हणला, ते वसंत मोरे सिनियर होते. तर रात्री वसंत मोरेला त्यांनी सांगितलं, विश्वनाथ, ते की असं असं झालंय. तर मला मधल्यामध्ये तू मूर्ख आहेस म्हणून. अरे पण मी कसं काय मूर्ख. तो म्हणा तिथे आज जायचं, ग्याल्या घ्यायच्या पडलेल्या कुठल्या, आणि साहेबांना दाखवायचं हे काय तयार आहे, जाहिराती होते म्हणून मागे राहिलं. 4 दिवसांनी परत तोच प्रसंग घडला आणि आले धोटे. याला परत बोलवलं. हा, आणि केबिनमध्ये घुसल्या आपण बोलायचं, नाही तर साहेब बोलायला देत नाही. म्हटलं हे काय तयार आहे म्हणाले, जाहिराती पण असं बरं जावं. मग धोटे गेले, ह्याला परत बोलवलं. हरामखोर म्हणाले, कुणी करायला सांगितलं. तू म्हणून नाही मी ते अरे वा बसा म्हणाले. आणि नाना वैद्य म्हणून खजिनदार होते आपलं काय ते अकाउंटचे, त्यांना बोलवलं, ह्या मुलाला 100 रुपये बक्षीस द्या, कामाला नाही. पण मुद्दा त्या गोष्टीत काय होता, विश्वनाथ आज गेला, बोल नका. बोलला तर खरं बोलेल ना. मोदीच्या बाबतीत नेमकं ते आहे, बोल नको. कोणाची बोलायची विषाद आहे, मी बोलून दाखवलं. कळलं. भाऊ, खरं तर एखाद्या एन्सायक्लोपीडियाला सुद्धा लाजवेल असे संदर्भ, अशी माहिती तुमच्याकडे, अशा गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. आणि हे सगळं ऐकताना आम्ही सगळे सुद्धा खूप समृद्ध होतोय. या गप्पा आपल्याला अशाच सुरू ठेवायच्यात, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत रहा माझा कट्टा. पुन्हा आपला मॅजिक दाखवून